भाजी घ्या भाजी. तुम्ही कधी लहानपणी खेळलाय का हा खेळ? मी तो खूप खेळायचे. पण तेव्हा खरी भाजी नसायची. खरा तराजू नसायचा. असंच काहीतरी खेळण्यातला तराजू घेऊन, काहीतरी खेळण्यातल्या प्लॅस्टिकच्या भाज्या घेऊन वगैरे आम्ही खूप खेळायचो लहानपणी. भाजी घ्या भाजी. पण आता मोठं झाल्यावर स्वतःची एक छान ऑर्गॅनिक टेरेस असल्यावर खरंच भाजी घ्या भाजी म्हणायची वेळ आली आहे. तर आज मला खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांबरोबर माझी ही ताजी भाजी शेअर करताना, जी की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आली आहे. दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इथे भरघोस असे पडवळ आलेले आहेत. एक 10-12 पडवळ आहेत. इथे मस्तपैकी लाल माठ आहे. आता भेंडीचा सीझन जस्ट चालू झाला आहे, त्यामुळे ह्या अशा भेंड्या मस्त आल्या आहेत. तोंडली आहे. त्याच्यानंतर हा हिरवा माठ आलेला आहे. इथे मस्तपैकी 2 दोडके आहेत आणि हे मी आत्ता ताजे खुडून आणलेला हा बेबी स्पिनॅच म्हणजे पालक आहे. तर अशी ही सगळी भाजी अर्थात ही आजची नाही आहे, गेल्या 2 दिवसांमध्ये खुडलेली भाजी आहे ही सगळी. पण इतकं मस्त वाटतंय ना ही भाजी बघून. आणि सगळी भाजी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. मी ह्याला कुठलंही केमिकल फवारण्या केलेल्या नाही आहेत, केमिकल खतं घातलेली नाही आहेत. घरातलं किचन वेस्ट कंपोस्टमधनंच हे केलेलं आहे. तसंच गांडूळ खत, शेणखत, कधी जीवामृत असे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स वापरून ही भाजी मी उगवलेली आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता ऑर्गॅनिक भाज्या खाण्याचं काय महत्त्व आहे, त्याचे काय आपल्याला हेल्थ बेनिफिट्स आहेत. तर त्यामुळे असं मला खूपच छान वाटतं आहे. आणि तो लहानपणीचा खेळ आठवतो आहे, भाजी घ्या भाजी. माझे हे सेंद्रिय पद्धतीने भाजी उगवायचे एक्सपेरिमेंट्स आणि सगळे असे छान छान व्हिडिओज मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, फेसबुक अकाउंटवर आणि यूट्यूब अकाउंटवर नेहमी अपलोड करत असते. त्यामुळे या तिन्ही अकाउंट्सना तुम्ही नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. खाली मी लिंक देतेच आहे. तुम्हाला माझ्या या सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या भाज्या कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा.